राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मोकाट फिरणार, दहशतवादी लखवीला जामीन. लेंडी प्रकल्पग्रस्तांचे स्वेच्छा पुनर्वसन व वाढीव मावेजा देण्याची आमदार तुषार राठोड यांची विधानसभेत मागणी. किनवट येथे शिवसेनेची नाव नोंदणीला प्रारंभ. धर्माबाद येथे एम.एन. मठपती यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती. औरंगाबादला संभाजीनगर म्हणून ओळखलं जाणार. आता बातमीपत्र विस्ताराने. 26 नोव्हेंबरचा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झरी-उर रेहमान लखवी याला इस्लामाबाद हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे झरी-उर रेहमान आता जेलबाहेर येणार आहे. लखवीला जेलमध्ये ठेवणं बेकायदेशीर असल्याचंही इस्लामाबाद हायकोर्टानं म्हटलं आहे. मुंबईत येऊन दहशतवादी कारवाई करणार आणि अनेक निष्पापांचे जीव घेणारा अजमल कसाबनं दिलेल्या साक्षीनुसार पाकिस्ताननं लखवीला अटक केली होती. त्याचबरोबर एका अफगाण नागरिकांच्या अपहरणाचाही लखवीवर आरोप आहे. 18 डिसेंबर 2014ला लखवीला जामीन देण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव त्याचा तो जामीन नाकारत त्याला पुन्हा तात्काळ अटक करण्यात आली होती. सध्या अदियाला कारागृहात झरी-उर रेहमान लखवीला ठेवण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील आंतरराज्य लेंडी प्रश्न सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या 28 वर्षापासून कूर्मगतीने सुरू असून अद्यापपर्यंत ना धरण पूर्ण झाले ना पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज सभागृहात देगलूर मतदारसंघाचे आमदार सुभाषराव साबणे यांनी लेंडी धरणाच्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची लक्षवेधी सभागृहामध्ये उपस्थित केली. सदर लक्षवेधी मुखेड मतदारसंघाशी संबंधित असल्याने आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी या विषयावर बोलण्यासाठी संधी देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली असता अध्यक्षांनी आमदार राठोड यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी सभागृहात प्रथमच लेंडी धरणाच्या प्रश्नासंदर्भात सविस्तर मांडणी केली. यावेळी बोलताना आमदार राठोड म्हणाले की गेल्या 28 वर्षापासून लेंडी धरणाचे काम संथ गतीने चालू असून आधी पुनर्वसन मगच धरण व बुडी क्षेत्रातील जमिनीच्या सुधारित दराने मावेजा या मागणीसाठी मागील 2 वर्षापासून धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाबाबत शासन संवेदनशील आहे का, असा प्रश्नही आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी सभागृहात विचारला असता जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वेच्छा पुनर्वसनाबाबत शासन संवेदनशील असून नुकतीच लेंडी धरणाच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली असता अधिवेशनानंतर लेंडी धरणाच्या प्रश्नाबाबत 2 राज्याची संयुक्त बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावून धरणग्रस्तांना सुधारित दराने मावेजा व स्वेच्छा पुनर्वसन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सभागृहात दिली, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर येलकटवार यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. रतनलाल सी बाफना प्रस्तुत नरेंद्र महोत्सव दिनांक 14 मार्च 2015 रोजी शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता. दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक 15 मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजता. 18वे अखिल भारतीय विराट कवी संमेलन. स्थळ कैलासवासी झुंबरलाल कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड. संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग,
किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शिवसेना शहर शाखेच्या वतीने रामनगर येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात विक्रमी 350च्या वर सदस्यांची नोंदणी झाली. या नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन माजी शहर प्रमुख संतोष एलचलवार यांनी केले होते. नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, नांदेड जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील यांच्या आदेशानुसार तसेच माजी तालुका प्रमुख राम बुळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुक्यात अति जोरदार सदस्य नोंदणी चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामनगर येथील बालाजी चौकात माजी उपशहर प्रमुख संतोष एलचलवार यांनी शिवसेना सदस्य नोंदणीचे भव्य आयोजन केले. या नोंदणी अभियानाचे उद्घाटन राम पाटील, करपुडे पाटील, पंचायत समिती सदस्य बालाजी मुरकुटे, विलास गोनेवार, युवा सेनेचे प्रशांत कोरडे, नितीन कावळे आदींची यावेळी उपस्थिती होती. या नोंदणी अभियानात युवकांनी मोठा प्रतिसाद दिला असून किनवट शहरात प्रथमच विक्रमी सदस्य नोंदणी झाली. यामध्ये 350च्या वर सदस्यांनी नोंदणी केली आहे. सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी रजनीकांत रायचरवार, सतीश बंडेवार, नवीन गालेवार, राकेश तुम्मलवार, नरसिंग उल्टावार, श्रीकांत राईचवार, रवी तकुलवार, शैलेश कोतापल्लेवार, प्रशांत कनपर्तीवार, शेख परवेज यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी परिश्रम यावेळी घेतले. धर्माबाद तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी सहशिक्षक महादप्पा नागप्पा मठपती यांना पदोन्नती देण्यात आली असून संस्थेचे सचिव ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील यांनी पुष्पहार देऊन खुर्चीवर बसवून अभिनंदन केले. हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी संख्या 883 असून शिक्षक 17 आहेत. मुख्याध्यापक नारायणराव पाटकोलवार हे सेवानिवृत्त झाल्याने पदोन्नती देण्यात आली. MN मठपती हे मुक्काम रावणगाव, तालुका मुखेड रहिवासी असून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रावणगाव येथील प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करून 16 ऑगस्ट 1985 रोजी सहशिक्षक म्हणून रुजू होऊन 29 वर्ष सेवा केल्याने त्यांना आज मुख्याध्यापक पदाची पदोन्नती देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पाटील, कोषाध्यक्ष रामचंद्र पाटील, संस्थेचे पदाधिकारी संचालक यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील औरंगाबाद महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, तर जगप्रसिद्ध अजंठा वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला आपणास याच जिल्ह्यात पाहावयास मिळतो. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासिक शहर पैठणी साड्यासाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद शहराचे क्षेत्रफळ 10,100 चौरस किलोमीटर असून औरंगाबादेत महाराष्ट्रातील युती सरकारने अनेक वेळा संभाजीनगर म्हणून संबोधले होते आणि आता खरोखरच औरंगाबाद शहराला संभाजीनगर म्हणून ओळखले जाईल. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मोकाट फिरणार, दहशतवादी लखवीला जामीन. लेंडी प्रकल्पग्रस्तांचे स्वेच्छा पुनर्वसन व वाढीव मावेजा देण्याची आमदार तुषार राठोड यांची विधानसभेत मागणी. किनवट येथे शिवसेनेची नाव नोंदणीला प्रारंभ. धर्माबाद येथे MN मठपती यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती. औरंगाबादला संभाजीनगर म्हणून ओळखलं जाणार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी